श्रीराम नमस्कार. आज 5 जुलै 2026 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 74. राजयोग आणि राजगुह्य योग ह्या योगापर्यंत आपण निरूपण पाहिलेलं आहे. भगवंतांनी मनुष्य जीवनाच्या अनुषंगाने जे अर्जुनाला ज्ञान प्रदान केलं आणि मनुष्याच्या जीवनाशी निगडीत असलेल्या सर्व भौतिक गोष्टी ह्याचं ज्ञान त्यांनी प्रदान करायचा प्रयत्न केला या युद्धाच्या अनुषंगाने. अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला की मी म्हणजे कोण हे तू केशवा सांग. कारण जर मनुष्याला मी कळला नाही तर तो समोरच्या नातेवाईकांची किंवा इतर माणसांची समाजाची ओळख तो कशी ठेवेल. आणि भगवंतांनी अर्जुनाला हे सांगताना समोरचे जे नातेवाईक आहेत ज्यांना आपण नातं म्हणतो, या नात्यामध्ये मनुष्य अडकून राहतो ते अहंकाराने. अर्जुनाला थोडासा संभ्रम झाला की आपण आपल्या नात्यांमध्ये अहंकाराने कसा अडकून राहतो. भगवंतांनी सांगितलं ही नाती तू मनामध्ये तयार केलेली आहेस, ज्याला नाव दिलं गेलेलं आहे, आणि हे जपण्यासाठी तू हे युद्ध करत आहेस. पण आज तो प्रसंग आलेला आहे की ही नाती आज ह्या वेशीपर्यंत घेऊन आलेली आहेत आणि ह्या संग्रामाद्वारे जो उत्तम धर्माला अनुसरून आचरण करणार आहे तेवढाच शिल्लक राहणार आहे. मग हे जे मी पण आहे हे सर्वांनी ओळखणं गरजेचं आहे. त्याच्यात अहंकार आला, मनुष्य जन्म आला. योगाचं नाव काय तर राजगुह्य. आपल्याला सर्वांना माहिती आहे की घरामध्ये मनुष्य एखादा मृत पावतो आणि त्या 10 दिवसामध्ये गरुड पुराण वाचलं जातं. पण इतर वेळी ते वाचत नाहीत असं बरेच जण म्हणतात किंवा त्यांना भीती वाटते की गरुड पुराण वाचलं की घरातल्या व्यक्तीचा मृत्यू होतो, किंवा अशी समज आहे की फक्त घरातली व्यक्ती गेलेली असेल तेव्हाच ते वाचन करावं, म्हणजे त्याच्यातनं उत्पन्न होणारे दोष आहेत हे मनुष्याला चिकटत नाहीत. पण ह्या योगाच्या अनुसरून भगवंतांनी हे जी गुह्य गोष्ट आहे ही अर्जुनाला सांगायला सुरुवात केली की हे पार्था, मनुष्य स्वतःच्या देहाला ओळखत नाही. पहिल्यांदा देहाला ओळखणं खूप गरजेचं आहे. हतबल झालेली ही तुमची बाह्य अवस्था आहे, पण प्रत्येकाचं जी भूमिका असते किंवा त्याचं जे वागणं असतं, त्याची कृती असते, ही बाह्य कृती असते. पण ह्या गाडीचा ड्रायव्हर हा तुमच्या मनामध्ये बसलेला असतो की आपल्याला बाह्य अवस्थेमध्ये कृती काय करायची. मग हे भगवंतांनी अर्जुनाला सांगायला सुरुवात केली गुह्य योगातनं. जन्म काय, आता मी ही ओळख आपण एक माझ्या मते 2-3 भागापूर्वी पाहिलेली आहे की मी कोण. पण इथं अर्जुनाने परत प्रश्न विचारला की हे केशव मी कोण ह्याची नीटशी ओळख नाहीये. कृती काय, प्रकृती काय, जीवन काय आहे हे जर मनुष्याला कळलं नाही तो जगणार कसं. आणि त्याची वैचारिकता ही नंतरची बाब झाली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवा, आपलेच लोक या धर्म आणि कुरु क्षेत्रावरती एकत्र आहेत. आणि भगवंत अर्जुन सांगते कुरुक्षेत्र ही भौतिक गोष्ट घडणारी गोष्टीचं असलेलं क्षेत्र आहे, पण वास्तविकपणे प्रत्येक मनुष्याचं अंतर्मन हे एक मोठं कुरुक्षेत्र आहे. आणि ह्याच्यामध्ये या देहामध्ये बसलेला अंतरात्मा म्हणजे भगवंत आहे, श्रीकृष्ण आहे.
आणि ह्या मनाच्या द्वारे हे बंध कोणाचं चालू आहे? मनुष्याचा स्व आणि त्या मनामध्ये उत्पन्न होणारे विचार, ही दोन ह्या मनाच्या कुरुक्षेत्रावरती युद्ध करणारी माणसं आहेत. युद्ध अंतर्मनात असतं, युद्ध बाहेर नसतं. म्हणून भगवंत अर्जुनला सांगतात की मनुष्य आत्म कळणं गरजेचं आहे. मग इथं काय होतं? कृष्ण कोण? मी. कृष्ण आत आहे का कृष्ण बाहेर आहे? आंतरिक अवस्था मनुष्याची बाह्य अवस्थेतनं देहाची झालेली कृती. देह कोण आहे? मी. ज्याचं नाव दिलेलं आहे बापट, हा देह आहे. विचार कोण करत आहे? कृष्ण. जो नाहीच आहे का अर्जुन? माझेच प्रश्न. मग जीव कोण आहे याच्यात? आहे भगवद म्हटलं ना. मग वदन काय आहे? सुहास्य, बोलणं. वदनी कवल घेता. कवल कुठं? मनात का देहात का मुखात? मग वदन कसं होतं? कृष्णाचं वदन आहे, भगवंताचं वदन आहे. आत्मा कुठे आहे? आत्मा आहे. मग जीव कोण आहे? मग जीव आहे, मग प्रकृती आहे, मग आत्म्याचं स्थान काय आहे? निसर्ग काय सांगतो? आत्मा चराचरात व्यापलेला आहे. मग गर्भात कोण तयार होतं? जीव का वीर्याचा थेंब? पुरुष आणि स्त्रीच्या संयोगातनं, भोगातनं उत्पन्न झालेली स्थिती. नको असताना का पाहिजे असताना बाहेर फेकलेलं बीज. उत्पत्ती आहे ही. ह्याला कृष्ण म्हणणारा जीवन हे आहे. मग घडतं कसं? गर्भामध्ये जन्माला घालतानाच गर्भ तयार करून दिलेला आहे स्त्रीला. इथंच वावर, इथंच वाढ. जीवाचा विचार करतो कधी? आत्मस्थिती आहे का आकाश आहे? भरलेला घट तयार करतो कुंभार. त्या मटक्यातलं आकाश वेगळं, देह झाला. मग आपल्या देहाचं आकाश वेगळं. मग आत्मा आहे का आत्मा चैतन्य हे सगळं वावरतं या जगतामध्ये? मग देहाने धरलेलं स्वतःचं आकाश निर्माण केलं. क्षणिक घट भरला, ज्याला आपण म्हटलं की हा जन्म घेतला. मग पूर्वभोग कोण आहे? येतं कोण घेऊन? जन्म कोण घेऊन येतं? जीव येतो. देहामध्ये जीव आहे की नाही? का जीव गेला? मेला म्हणला का जीव गेला? जिवंत आहे का काय? मग जीव अवस्था आहे. मग आत्मिक शक्तीतली अवस्था जीवामध्ये जीव धारण करतो आणि त्या गर्भाच्या थेंबाला वाढवायला सुरुवात करतो. मग पूर्वकर्माचे दोष येणारच. निवड असते. कर्म निवडूनच येतो तो.
एका वर्गात काम करताना किती शिकणार आहे मुलगा? मग कर्म घेताना किती कर्म बरोबर घेऊन येतो, विचार करतो आपण? महिन्याचं रेशन भरायचं, खायला लागतं तेवढं? मग भरणं काय? भरायचंय. मग पापाचा घडा भरतो कसा? हे पाप आहे का पुण्य, हिशोब कोण करतं? आपणच का कृष्ण? आहे कृष्ण का स्वतःचं मनच कृष्ण आहे? मग गर्भामध्ये वाढलेला थेंब हा जीवात्मा आहे. बाजूला माया कोसळलेली आहे, संबंध बसलेली आहे घर करून. मग पूर्व कर्माचा दोष घेऊन येतो, अंश तयार होतो ना. आत्मा कुठं आला? वाढायला लागल्यानंतर आकाश तयार होतं ना. आकाशाला आत्मा म्हणायचं, जीवाला आत्मा म्हणायचं का? आत्मा गेला म्हणतो का जीव गेला म्हणतो? जीवानिशी गेला, आत्म्यानिशी गेला म्हणतो का? मग देहामध्ये जीव हा आत्म्याचा एक भाग आहे. तुम्ही काय करता? विजेचा संच दुरुस्त करताना तुमचं मोठं युनिट कुठं असतं? दुसरीकडं. त्यातनं तारातनं वाहकातनं वाहत येतं ती वीज काय? जीव आहे. पण त्याचं दर्शन कधी होतं? त्याला जोड दिल्यावर. मग हा देह जेव्हा आकार घेतो, या देहातनं मनुष्य तयार होतो. म्हणजे आत्मा हा जीवाला ऊर्जा पुरवतो. मग दाब कशाचा कमी होतो? विचारांचा, ऊर्जेचा का जीवाचा? या गर्भावर संस्कार करतात. जो स्वयंभू आहे, पूर्व घेऊन आलेला आहे, त्याच्यावर संस्कार केले जातात. मायेची आवरण असताना संस्कार केले जातात का प्रकृती निर्माण होते? प्रकृती कशी तयार होते? प्रकृतीचे नियम म्हणतो ना. पेशंट आला की विचारतो, प्रकृती बरोबर आहे का जीव बरोबर आहे म्हणतो? कासावीस कोण होतं? जीव. पण बिघडते काय? प्रकृती. मग महत्व कोणाचं? जीवाचं का प्रकृतीचं? मग आयुर्वेद कशाला सांगतं की 3 प्रकृतीचे नियम आहेत, वात पित्त कफ? मग देह आणि बल तयार होताना गरजेचं आहे ते. मग युद्ध कुठं आहे ह्याच्यात? युद्ध नाहीच. भोग घेऊन येतो आपण, भोगाचं प्रमाण ठरलेलं असतं, इंद्रिय वाढत जातात, देह वाढतो. मग देह वाढला, थेंबातनं वाढला. पेरलेल्या एका बीजामध्ये अख्खं झाड लपले, माहिती असतं. खिशात घेऊन गेलात, झाड लपलेले अख्खं, फळं लपलेली आहेत. मग कर्म कुठे आहेत? सूक्ष्म. मग जीव सूक्ष्मातून तयार होतो, विचार सूक्ष्मातून तयार होतात. द्वंद्व सूक्ष्मात आहे. जीवाची घालमेल होते, आत्म्याची घालमेल होते का?
मग जन्म कोणाला द्यायचा आहे? जीवाला. जन्म कोणाला दिला? एका जीवाला जन्म दिला आणि जीवानिशी गेला. मग गेलं कोण? शरीर. त्याला जीव म्हणायचं? जे दिसतंय ते, समोर आहे ते, पडलंय ते, बोलता येते, मग जीव काय आहे? आकाश. देहातलं का विचारांमधलं? उभं कोण आहे? शरीर का पाय? उभं कोणी केलं? चक्कर आल्यावर पडला कसा? पायावर उभा असेल तर चक्कर आल्यावर पडला कसा? म्हणजे अवलंबून सृष्टी एकमेकांवरती आहे, प्रकृती एकमेकांवर अवलंबून आहे. मग देह तयार होताना गोष्ट महत्वाची आहे, विचारधारा महत्वाची आहे. एका घरामध्ये एकाच आईच्या पोटी 2 पोरं जन्माला घेतात, दोन्हीचे स्वभाव वेगळे. एक रास, एकच मास मेद असताना का दोन्ही वेगळे का? उगाच विचार करतो आपण. एवढं घनघोर युद्ध व्हावं? घरातल्या स्त्रीला एवढं महत्व कोणी दिलं? नाती कोणी तयार केली? व्यासांनी काय लिहिलं? व्यास काय? शून्य, गोल. मग रचलं का त्यांनी? गर्भामध्ये तयार झालेलं बीज, गर्भामध्ये असलेला थेंब व्यास असतो, आकार घेतो. मग कर्म पण लपलेलं आहे. जसं धारण केलं जातं तसं माया कधी बाजूला पडते? जीवाची जशी वाढ व्हायला सुरुवात होते तेव्हा प्रकृतीशी संयोग होतो. ज्याला आपण म्हणतो बघून ये, जाऊन दवाखान्यात जाऊन बघून ये, आता गर्भ किती मोठा झालाय. पण त्या कंपनांमध्ये त्या गर्भाला द्यावं, ज्याची स्वतःची निर्मिती करण्यामध्ये जो गुंतलेला असतो त्याला तुम्ही बघावं. विश्वास नाही भगवंतावर? मग निर्मिती कोण करतं? एका स्त्री आणि पुरुषाच्या समभोगातनं उत्पन्न झालेलं बीज असं म्हणायचं का? स्वतःच प्रारब्ध भोगाला आलेला, मग त्या बीजामध्ये ते प्रारब्ध लपलेलं आहे. आत्मा शोधतो का देह? कुठं जायचं? कसं शोधेल? आकार नाही, उकार नाही, रूप नाही, गंध नाही. आकाशाला आहे? कळलंच नाही समजायला. आकाश हाच आत्मा आहे. दहा भांडी भरून ठेवली, प्रत्येकात पाणी भरलं. सूर्याचा किरण सगळ्यात वेगळा सूर्य दिसला, म्हणून प्रत्येक वेगळा सूर्य आहे. आत्मा सगळ्यात आहे, सूर्याचं प्रतिबिंब सगळ्यात दिसलं. पण त्याला वेगळं सूर्य म्हणायचं का? निर्मिती वेगळी म्हणायची का? क्षणिक आहे. जोपर्यंत घड्यात पाणी आहे तोपर्यंत दिसणार आहे. घडा मोकळा करा, सूर्य कुठं गेला? आकाशात गेला. म्हणजे सामील कोणात झाला? आकाशात झाला. आकाश काय आहे? आत्मस्वरूप आहे. चैतन्य हे त्याच्यापासून जन्म घेतं. एक कण
मग चैतन्य रूपी व्हायचंय का आत्मरूपी व्हायचंय? आत्म्याचं ज्ञान हवं का चैतन्याचं ज्ञान हवं? ज्ञानेश्वर चैतन्यमय आहेत का आत्ममय आहेत? चैतन्याची मूर्ती मग काय म्हणायचं? आत्म्याची मूर्ती होते का? चैतन्याची मूर्ती होते, ज्ञानाची मूर्ती होते. प्रगट कशाने होतं? क्रियेने. मग प्रकृतीला बरोबर घेतलं तर युद्ध कुठं आलं? युद्ध तेव्हाच होतं ज्याच्यात मी भागी झालो तर. मी सहभागीच झालो नाही तर ते युद्ध होईल का? समोरचा कोणाशी लढणार? मग संयम कुठं हवा? विचारांवर हवा, कृतीवर हवा. धबधबा म्हणतो का मी कोसळणार नाही? कोसळणार. निसर्गाचा प्रकृतीचा नियम आहे. पाणी जास्त झालं की कोसळणार. जमीन आपल्यात घेते, जलमूर्त. निर्मित कोण होतं? पीक. पायात तोडवायचं, रोपं तयार करायची आणि त्याला शुद्ध म्हणायचं. शेती म्हणतात ह्याला. बनत का नाही होत? धनुष्य कुठं आहे? मनात आहे का खांद्यावर आहे? खांद्यावरती धनुष्य लटकवावं ही जाणीव कोणी दिली? देहानी, मनानी, विचारांनी, का शिकवलं गेलं गुरूंनी? मग कंप काय पावलंय? मन का शरीर का विचार का संस्कार? बीजाला माहित असतं त्याला कुठं लपवायला लागतं? गर्भातच, आईच्या, पृथ्वीच्या. स्वतःला दफन करून घ्यायला लागतं, गाडून घ्यायला लागतं. मग बाहेर काय येतं? भोग. अंकुर कशाचा आला? भोगाचा. प्रारब्ध संचितात आलं, क्रियमान व्हायला लागलं. मग भोग कधी सुरू झाले? त्या रोपाला वाचवण्यासाठी. मग ते भोगतं कोण? बी का शेतकरी? वाचवतो कोण? शेतकरी. कधी? अंकुर फुटल्यावर. मग आई कोण आहे? उराशी का बाळगलं? विचार केलाय? स्वप्न उराशी बाळगलं म्हणजे कुठं बाळगलं? स्वप्न कोण आहे? जे नाही येते, जे नाही येते उराशी बाळगायचा. मन कुठं चाललंय? स्वप्नवत अवस्थेत. मनुष्य म्हणत असतो अनेक स्वप्न उराशी बाळगू नये, पण मुळातच नाहीये ते. स्वप्नात उराशी बाळगलंच कसं जाईल? जशी उत्पत्तीच नाही. मग निर्मिती कोण करतं? विचार, मनुष्य, प्रारब्ध. का स्वतः मनुष्य? मग इतकं एकरूप व्हायचं, अडकायचंय.
पुराशी स्वप्न बाळगली, गावातनं आला आणि स्वप्नाचा भंग झाला. स्वप्नाचा भंगच होतो. ज्ञान काय त्यात? स्वप्नपूर्ती, पूर्तता. पाहिलं त्याची पूर्तता केली, टिकणार किती? टिकणार आहे? घ्यायचंय काय? अस्वस्थता का स्वस्थता? आयुष्य गेलं आणि कळलं, जगायचं राहिलं. पण जगणंच कळलं नाही तर जगायचं कसं राहिलं? वृद्ध कोण होतं? मन, जीव का शरीर? बीजातनं झाड उत्पन्न होतं, फळं लागतात. म्हणतात मी किडका बाहेर येणार आहे, फुलं म्हणतात मी बहरणार नाहीये. आपल्या हातातच नसतं. प्रकृती आहे, प्रकृतीचे नियम म्हणतो आपण, वातावरणाचे नियम नाही म्हणत. नियम प्रकृतीचे असतात. त्यांनी ठरवलेलं आहे कोणी कधी उमलायचं, कधी बंद करून द्यायचं. कमळाला माहिती, त्याला माहिती असतं तर ते उमललं असतं. मग कृष्ण कुठे आहे? विचारात. मी घाणीत जरी असलो तरी मन विचार माझे स्वच्छ राहतील म्हणजे कमळ झालं. चिटकून घेणार नाही म्हणजे त्याचं दल झालं. मग बिंदू कोण आहे? आपल्याला चिकटणाऱ्या वासना, षडरिपू. चिकटून घेतलं नाही तर गळून पडतील की नाही? पानावरनं कसं घरंगतं? घरंग गळत गेला का गडगडत गेला? एकच आहे. कुठं पडला? चिखलात पडला. चिकटला का? नाही चिकटला. मग देह विचार कसा हवा? स्थिर हवा. दोष द्यायचाय कमळाला का कमळाने दोष द्यायचा आहे की मला इथं टाकलं, माझा जन्म इथं घातला? जन्माला कुठं जरी घातलं, स्वतःचं अस्तित्व काय? विष्णूच्या चरणाशी. डोळे कमलासारखे. म्हणजे चिखलात जन्म घेऊन स्वतः त्यातनं वेगळा राहून विष्णूच्या चरणी पडतो, तिथं वाहिलं जातं. आणि झाडावरती वाढलेली एवढी सुंदर सुमन तिथं नाही जात. पण चिखलात वाहिलेल्या कमळाला विष्णूला मोह का नियंत्रण? मग कृष्ण कुठं आहे? मनामध्ये वाईट विचारांमध्ये उत्तम मन असलेल्याच कुठे जाऊन पडायला पाहिजे? भगवंताच्या चरणी. मग मन कमळासारखं हवं. त्याला विचार असतात. पाण्यातले मासे खातात का खात नाहीत? स्वच्छ आहे, भोग नाहीये. गणपतीला का कमळ? विष्णूचं कमळ गणपतीला का? गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. कुठले गुण? सत्व रज तम. मग जन्मालाच येताना घेऊन येतो. जीव स्वीकारतो. मला कसं जगायचंय, पुढचं जीवन कसं करायचंय ठरवूनच येतो. निसर्ग चक्र आहे. देहामधलं असलेलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं आणि भोगासाठी देह तयार करणं.
मेंदूची वाढ का नंतर? विचार केलाय? माया गळून पडल्यावरती मेंदूची विकसितपणा चालू होतो. मग नवीन माया कुठली चिकटून घेतली जाते? मायाजाल, मायाजाल मध्ये जाणार तो. आईच्या उदरातनं बाहेर या जगतामध्ये आला, मायाजाल मध्ये आला, मग जाळ्यात अडकलाय. स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं गुणांच्या प्रमाणे, प्रकृतीप्रमाणे. मग संस्कार कुठे झाले? भोगाची घेऊन आलेली शिदोरी जीव वाढताना आले. चांगल्या घरी व्यंग जन्म झाला का? सगळं तर चांगलं दिलं होतं. गर्भावर संस्कार केले, मग देह का व्यंग? का विचार व्यंग? पाहिलंच नाहीये हे कधी, पहिल्यांदाच पाहतोय म्हणून ते व्यंग? मी ऐकलं नाही म्हणून खोटं? मी पाहिलं नाही म्हणून खरं नाही? मग खरं काय आहे? युद्धभूमी मनाची, विचारांची. कृष्ण कोण आहे मग? तुम्ही कमी? बायकोनी घातलं पानात, मला नकोय. माखन चोर का दूध चोर? दूध चोरलं का माखन चोरलं? उत्पत्ती कशाने झाली? का सत्व चोरलं? मग चोरलं तो बोलतो. वाचलंय कृष्णाने दूध प्यायलं. चोरलं काय? सत्व. वाटलं काय? सत्व. कोणाला? कोणालाही. ह्या सत्वासाठी किमया केल्या, जादू केल्या. मग गोवर्धन कोण आहे? मी, जो करंगळीवर उचललाय, जो जलाला नियंत्रित करतो. विचार करतो आपण? लघुशंकेला जाताना करंगळी का वर करतो? का? नको करायला? नुसता श्वास घ्यायचा आहे. उच्छ्वास कोण करतं? शरीर कमी. मग थांबतं कोण? तो. समाज काय म्हणतो? हा जीव गेला. ह्याचा जीव आहे का नाही पहा. जिवंत आहे का पहा. तिन्हीचा ऱ्हास होतो, प्रकृतीचा ऱ्हास होतो. तपासतं कोण? जीव गेला ते सांगतं कोण? छाती, ऊर, नाक. कळतं कसं? डोळे. पांडव कुठे आहेत? देहात आहेत का बाहेर आहेत? आणि कौरव कुठे आहेत? आपल्या क्षेत्रावर आहेत का बाहेरच्या क्षेत्रावर आहे? तो वाईट आहे कसा? तुम्ही ठरवलं म्हणून?
तुम्ही सांगितलं तो वाईट आहे. कृष्णाने सांगितलं दुर्योधन वाईट आहे म्हणून तू ऐकायचंस? त्याचं काहीच कर्तृत्व नाही. तुझा जन्म मातेच्या पोटीत नाही. पण त्याचं कर्तृत्वच नसेल तर तुझ्यासमोर कसा आला? कशाला परमेश्वर हवा? चिंता आहे कृष्णाला? तो मारू शकतो तुला? म्हणजे त्याचं अस्तित्व आहे, म्हणजे त्याची ओळख आहे. मग लहानपणापासून कळली नाही अर्जुनाला? एवढं गाफील राहत मन, समाज. मग युद्ध कुठं आहे? मैदानात? क्षेत्रात? का मनात? भोग घेऊन येतो, जीव तयार होतो, स्वतःचं आकाश तयार करतो. मग घटस्थापना कशाला? घट कोण आहे? देह, शरीर. शरीर का देह? देहावसन का? शरीरावसन का नाही? बोलतं कोण? देहाची बोली म्हणजे कशाची बोली? हात हलवणं देहबोली? का प्रकृतीचं आपल्या चेहऱ्यावरती दिसणं, प्रगटीकरण होणं? जन्मतात तामसी? असाच आहे लहानपणापासून देहबोली? तो बोली काय? बोल का नाही? धारण केलेली प्रकृती स्वीकारलेला देह? देहबोलीतून पाहिलं आणि मला कळलं. काय पाहिलं? कृष्णाने काय पाहिलं? द्रौपदी कोण आहे मग? मनाचा विवस्त्रपणा? नागवं कोण झालं? डोळे. नागवं कोणी बघितलं? डोळ्यांनी का मनानी? का आधीच मनामध्ये होतं? ते नक्की केलं. ह्याला नागवेपणा म्हणतात. व प्रतिज्ञा महत्वाची, उपस्थिती महत्वाची. स्त्री नागवी झाली. मांडी दाखवली. जांग दाखवली. मग नवरे पण कुठं गेलं होतं? कोणी भोग घ्यायचा? भोगामध्ये वाटण्या? दोष कोणाचा? द्रौपदीचा? अंध म्हणाली. कर्म कोणी उत्पन्न केलं?
पण गीता काय सांगते? कर्म कुठं नेतं? मैदानात? मैदान आहे का? मैदानच असतं. मैदानीच खेळ होतात. एका संघाचा होतो का दोन संघाचा? विरोधी पाहिजे ना. मग क्षेत्र कोण आहे? प्रमाणित जागा का मैदान आहे? अर्थ काय करू क्षेत्राचा? क्षेत्र ठराविक जागा, गोळा केलंय सगळ्यांना तिथं. उद्धार करायचा का मारायचंय? तीर्थक्षेत्राला तीर्थ कुठे आहे? पण क्षेत्र आहे, प्रमाण आहे, मर्यादा आहे. मग या क्षेत्रावर मर्यादा होती? पाळली गेली? व यांनी भाग का घेतला? धर्मस्थापना कसा होतो? नाश करूनच धर्माची स्थापना होते का? मनात न होते का बाह्य अवस्थेत होते? कृष्णाला धर्म कुठला स्थापन करायचा? झेंडा पताका फडकवतात तो का मनाचा धर्म? मनाचाच असेल. स्त्रीला मासिक धर्म येतो. मग धर्म काय? अग्नितत्व, अग्नी देहामध्ये स्थिर असलेला, त्याला स्थापन करायचंय. का झेंड्याने काम होणार आहे? मग कृष्णाला कुठं स्थापन करायचं आहे धर्म? मनात लाखोंना मारून? मग युद्ध कुठं चालू आहे? बाह्य. गुह्य म्हणजे काय? ज्ञान कोण देत आहे? कृष्ण. मग गुह्य कसं? गुह्य तर माहीतच नसतं. मग आपल्याला माहीत नसलेली प्रत्येक गोष्ट ही गुह्यच असते. विचार भगवंताच्या अनुषंगाने होणं गरजेचं असतं. कृष्ण, वासुदेव, केशव आपणच आहोत. विचार आहे. धर्मक्षेत्र बाहेर नाही, धर्मक्षेत्र आपल्यातच आहे. कुरुक्षेत्र बाहेर आहे, समाजाला दाखवायला. लढाई कुठं लढली? कुरुक्षेत्रावर. पण विजय झाल्यावर धर्मक्षेत्राचा मग ते आते. मग योग कोणाचा? राज का राज? राज का जो भोगतो तो? जो सर्व भोगतो ते राज? मग त्याला अजून ज का लावला? राज तिलक म्हणायचं का राज्य तिलक म्हणायचं? अभिषेक कोणाचा? राज्याचा अभिषेक का राज अभिषेक? मग राजगुह्य का राजगुह्य?
गुह्य काय? लपलेलं म्हणजे आहे, मग लपलेलं कसं? मग त्याला पाहतंय कोण? आकाश. जागा कोणी दिली? आकाशाने. मग आत्मस्थित आहे. विचार निर्माण केलाय, त्याचं अस्तित्व आहे म्हणून तुम्ही स्वीकारता. ते स्वीकारल्यावर गुह्य राहत नाही, पण स्वीकारलं ना. स्वीकारल्यावर जाणीव झाली हे गुह्य होतं. मग आत्मदर्शन घ्यायचंय का आत्मप्रदर्शन घ्यायचंय? आत्मज्ञान हवं का जीवाचं ज्ञान हवं? कुठं विलीन होतो पंचमहाभूत? आकाशात का आत्म्यात? स्थान कुठं आहे? लिहिलंय अमुक ठिकाणी राहतो आत्मा. भटकतो कुठं? शरीर सोडल्यावर भटकतो कुठं? भटकतो का सांगताना चुकतं? आकाश हेच आत्मा आहे. ओंजळीत घेतलं तर नवीन निर्मिती. ओंजळ जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत स्वतःच आकाशाचं अस्तित्व. मग ज्योत कुठं आहे? आत्मज्योत. नुसतं दिव्यात तेल आहे, वात आहे. पेटवणार कोण आहे? मी. पण न पेटताही दिसायला हवी. मग बाहेर बघायचंय का आत? आंधळ्याला कसं दिसतं? आत्मज्योतीने. का जीवाने? देह काय तयार करतो? प्रकृती. एक कमी दिलं म्हणून एक जास्त द्यावं? आणि नंतर त्यांनी युद्धास उतरावं? मग जन्म कशाला? ध्येय काय माहित नाही, जन्म माहित नाही, उद्दिष्ट माहित नाही, कर्म कसं कळेल? कर्णाची चूक होती का? भोग आला, हसत स्वीकारला. कर्ण व्हायचंय का अर्जुन व्हायचंय? कर्ण का नाही? सामील झाला मग अत्याचार केले म्हणून? मग आपण मन स्थिर ठेवतो? मग मन अर्जुन हवं का कर्ण हवं का दोन्ही नको? दोन्ही नको. थरथरते विचार हवेत का? थरथरणाऱ्या हाताने लिहिता येईल का? पण त्यात थरथरणाऱ्यांनी कंप कळतो, भूकंप कळतो. किती पडर झाले ते कळतं. भूकंप बाहेर होतो का देहात होतो? विचारांमध्ये होतो. मग स्थिरता कोण हवं? विचार, मन.
तुम्ही जन्माला घातलेलं का कोणीच नाही? व मी कोण आहे? शोधाच आहे. पंचमहाभूत सांगतात मी अग्नी आहे. तुम्ही सांगता. हात भाजला की तुम्हाला कळतं अग्नी आहे. त्याचं अस्तित्व आहे. आपण अग्नीत हात घालून बघतो, भाजतंय की नाही. बुद्धी आहे. पाणी आहे. जीवन म्हणतात तेच वाहून नेतं. ते शरीरात वाढले की देह बिघडतो. वायू बिघडतो. हवं असलेलं वारं वादळात रूपांतर झाल्यावर नकोसं वाटतं. सृष्टी म्हणते मला घर द्या. घरट्यातली चिमणी पाखरं म्हणतात मला घर द्या. ती कशी तग धरून येत? महाभूतांशी निगडीत कोण? आपण, सृष्टी. मग उर्मळून कोण पडलेलं आहे? झाड. पूर्ण झालं जीवन. मग तुकडे झाले कशाचे? देहाचे. त्याच वृक्षाखाली उभा होता. उर्मळून पडल्या पडल्या लगेच त्याच्यावरती शस्त्र चालवली. विचार कुठे आहेत? आपल्याला सावली देणारच आपल्यावरती शस्त्र चालवतो कळतं. स्वीकाराचं काय आहे? प्रकृती. झाड म्हणतं मी तुला सावली दिली आता मला कापू नको. त्याचं काम झालं. मग धरलेल्यानेच सोडलं. एवढ्या वर्ष ज्यांनी धरून ठेवलं त्यांनी मोकळं केलंय. असं म्हणून ठेवलं का त्यांनी मी तुला सोडणार नाही? त्याची वेळ झाली, पडला देह, त्याच्यातनं नवीन उत्पत्ती झाली, त्याच्यातनं घरांची छतं झाली. मग उत्पन्न झालेले विचार हे पाडाचे आहेत का त्याला नवीन दिशा द्यायची आहे? तर मी कोडे बघायचे. सापडला मी ह्याच्यात कुठं आहे? अस्तित्व आहे. सिद्ध करू शकतो. देहामध्ये पंचमहाभूत कुठं वावरतात सिद्ध करता येतं. म्हणजे देह प्रकृतीला स्वीकारतो. व प्रकृती स्वीकारायला हवी. म्हणजे प्रथम झालेली कृती मग ती गर्भातच होते. मग रडायचं कशाला? भोगाला. ज्याचा देह आपलाच नाही त्याच्यावर आपण हक्क दाखवायचा राहतो. तुमचा आहे. उडणाऱ्या पक्षाला सोन्याने बांधून ठेवलं तर त्याचं वागणं बदलणार आहे? मग विचार
हे त्या पक्षासारखे आणि विकार हे त्या सोन्याच्या साखळीसारखे. तुम्ही जकडून ठेवलं, गुण बदलणार नाहीये, पण जकडून ठेवल्यानंतर त्याची मर्यादा बिघडणार आहे. मग घ्यायचंय काय? सोनं का सोन्या? सोन्यासारखं पोर, म्हणून तर लाथा का मारत? अडकलं कोण? आपण. मीला जन्माला घातलं, कधी कळलं पोरांनी जन्माला घातलंय? लाथा घातल्यावरती. हे मुलगा माझा आहे. जाणीव कधी झाली? तेव्हा झाली. गर्भात असताना आनंद वाटला, कान देऊन ऐकलं, व आज लाथा का नाही खात? कृती तीच आहे का बदल झालाय? का परिस्थितीचा बदल आहे? का विचारांचा बदल आहे? मग याच्यात मी कुठं आहे? माझं स्थान काय आहे? शोधलंय? नुसतीच गीता, मी कुठं आहे त्याच्यात? गीतेत स्वतःचं स्थान शोधलं कुठं? मी कुठं उभा आहे? या बाजूनी का त्या बाजूनी? निर्णय कोणाला करायचा आहे? मनाला का तुम्हाला? कृष्ण आहे का लीला आहेत? का लीलाही आहेत? मग क्रीडा करायला रास कुठं आहे? मग क्रीडा कोणाशी करायची? देहातल्या नाड्यांशी, वाहिन्यांशी? जाण आहे, समज आहे? वृंदावनातल्या कृष्णाशी? नाड्या कुठे आहेत? गोपिका कुठे आहेत? देहात? मग बाहेर का शोधता? आपणच आपलं ज्ञान घ्यायचंय. समाजाला काय दिलं? देऊ शकतो आपण काही? ज्ञान घेतलं, ज्ञान तिचंच द्यायचं. तुम्ही काय दिलं? काहीच दिलं नाही. मग मी हवा? गरज आहे? अस्तित्वाची गरज आहे? मीचा जन्म झाला तर गीता आहे. मन दुबळं होणार आहे का शरीर दुबळं होणार आहे? देह दुबळा आहे का मन दुबळ आहे? कृष्ण कोण समजवतो कोणाला? मनाला का देहाला? महाविचार होणं गरजेचं आहे. मी शोधा, माझं अस्तित्व शोधा, प्रकृती पहा, कुरुक्षेत्र घरात आहे का देहात आहे? स्त्री करते देहाचं नंदनवन, पुरुष करतो कमी करतो? मीचं अस्तित्व जागृत झाल्यानंतर सर्व दिसायला लागते सृष्टी. मी बघितलं,
मला पाहिजे, माझं आहे, मी करणार, मग मी कशाला? अर्जुन व्हायची गरज काय आणि कृष्ण व्हायची गरज काय? आकाश व्हायला पाहिजे. आचार विचार त्याच्यात सामावलं की तिथं ठसा उमटाला.